सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आज आहे मकर संक्रांत, त्याचसोबत आज षष्ठीला एकादशी देखील आहे. तर मी तुम्हाला मकर संक्रांतीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. माता लक्ष्मीचा आणि सूर्यनारायणाचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आणि सूर्यनारायणाचा देखील आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. मकर संक्रांतीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहे, तर त्याच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशीच माता गंगा भगीरथाच्या मागोमाग चालत कपिल मुनींच्या आश्रमातून पुढे जाऊन सागराला मिळाली होती. या दिवशी महाराज भगीरथाने आपल्या पूर्वजांसाठी तर्पण केले. राजा भगीरथ हे सूर्यवंशातील होते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून माता गंगेला पृथ्वीवर आणले आणि कपिल मुनींच्या शापातून आपल्या 60,000 पूर्वजांना मोक्ष मिळवून दिला. पूर्वजांच्या मुक्तीसाठी राजा भगीरथांनी गंगाजल, अक्षता, तांदूळ आणि तिळाने श्राद्ध आणि तर्पण केले होते. तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि तिळाचे महत्त्व आहे. माता गंगेच्या पवित्र जलामुळे भगीरथांचे पूर्वज स्वर्गाला गेले अशी कथा सांगितली जाते. शास्त्रानुसार ज्या दिवशी माता गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचल्या तो दिवस मकर संक्रांतीचा होता. त्यावेळी कपिल मुनींनी गंगेला आशीर्वाद दिला आणि सांगितले की हे माता गंगे, तू तिन्ही काळ लोकांचे पाप नष्ट करशील आणि भक्तांच्या अनेक पिढ्यांना मुक्ती आणि मोक्ष देशील. कलियुगात लोकांचे पाप धुण्याचे काम फक्त तूच करशील. विष्णू धर्मसूत्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांसाठी तर्पण करणे आवश्यक मानले जाते. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि सर्वांचे कल्याण होण्यासाठी तिळाचे 6 प्रकारे उपयोग पुण्यदायक मानले गेले आहेत. या दिवशी सकाळी तीळ मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे, तिळाचे दान करावे, तिळाचे पदार्थ खावेत, पाण्यात तीळ अर्पण करावे, तिळाचे हवन करावे आणि तिळाचे उटणे अंगाला लावावे. असे केल्याने पितरांचे आशीर्वाद कायम मिळतात अशी श्रद्धा आहे. महाभारत काळात भीष्म पितामह यांनी सूर्य उत्तरायणात आल्यानंतरच स्वइच्छेने देहत्याग केला होता. त्यांचा श्राद्धविधीही सूर्याच्या उत्तरायण काळात झाला. शास्त्रानुसार उत्तरायणात देह सोडणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. अशी आत्मा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होते आणि ब्रह्मलोकाला प्राप्त होते असे सांगतात. तसेच माता दुर्गेने राक्षस महिषासुराचा वध करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी पृथ्वीवर अवतार घेतला अशी मान्यता आहे. देवी पुराणात असे सांगितले आहे की जो व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करत नाही तो आजारी आणि सदैव गरीब राहतो. भगवान विष्णूने मकर संक्रांतीच्या दिवशीच मधु आणि कैटभ यांच्याशी झालेल्या युद्धाचा अंत केला होता. श्री विष्णू यांनी मधूच्या खांद्यावर मंदराचल पर्वत ठेवून त्याचा पराभव केला. त्यामुळे या दिवसापासून भगवान विष्णू मधुसूदन या नावाने ओळखले जाऊ लागले. मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. एका पौराणिक कथेनुसार सूर्यदेवाने स्वतःचा पुत्र शनी आणि शनीची माता छाया यांना स्वतःपासून वेगळे केले होते. सूर्य म्हणजे तेजस्वी, पण शनिदेवाचा काळा रंग पाहून सूर्यदेव क्रोधित झाले. तसेच पत्नी छायाबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. सूर्यदेवाने दोघांना अपमानित केले, पण यामुळे शनिदेवांना राग आला आणि त्यांनी सूर्यदेवाला दुर्धर आजाराचा शाप दिला. पित्याचा आजार पाहून यमराजांना, जे सूर्यदेवाची दुसरी पत्नी सज्ञाचे पुत्र होते, त्यांना अतोनात यातना झाल्या. त्यांनी कठोर तपश्चर्या केली. यामुळे सूर्यदेव कुष्ठरोगातून मुक्त झाले. मात्र क्रोधाच्या भरात सूर्यदेवाने शनिदेव आणि त्यांच्या मातेजवळील कुंभ म्हणजेच त्यांचे घर जाळून टाकले. त्यामुळे शनिदेव आणि त्यांच्या मातेला प्रचंड दुःख सहन करावे लागले. आपली सावत्र माता आणि भाऊ शनी यांना संकटात पाहून यमराजांनी त्यांच्या कल्याणासाठी पिता सूर्यदेवांना समजावले. अखेर यमराज यांचे म्हणणे मान्य करून सूर्यदेव शनिदेवांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. मात्र कुंभ अर्थात शनिदेवांच्या घराला आग लागल्यानंतर तेथे सर्व काही जळून गेले होते. फक्त काळे तीळ शिल्लक
शिल्लक राहिले होते. म्हणूनच शनिदेवानी आपल्या पिता सूर्यदेवांची पूजा काळ्या तिळांनी केली. त्यानंतर सूर्यदेवानी शनिदेवांना त्यांचे दुसरे घर म्हणजे मकर दिले. तसेच शनीला एक वरदानही दिले. जेव्हा सूर्य मकर राशीत शनीच्या घरी येतील तेव्हा त्यांचं घर धन आणि धान्याने भरून जाईल. म्हणून तर सूर्याचे मकर राशीतील संक्रमण खूप महत्त्वाचे मानले जाते. शनिदेवांना तिळामुळेच पित्याचा स्नेह, घर आणि सुख प्राप्त झाले. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळानं सूर्यदेवाची पूजा केली जाते. तेजस्वी पिता मनात कोणताही द्वेष न ठेवता पुत्राच्या घरी गेल्यामुळे मकर संक्रांत हा सण आपल्याला नातेसंबंधातील जपणूक, आपलेपणा आणि प्रेम किती महत्त्वाचं आहे हे शिकवतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे, दान करणे, जप करणे आणि पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते, मकर संक्रांतीची कथा ऐकल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात, संपत्ती आणि समृद्धी वाढते, रोग, दुःख आणि अडथळ्यांपासून मुक्तता मिळते आणि कुटुंबात शांती आणि एकता टिकून राहते. तर कृपया ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका. ही शांतीपूर नावाच्या गावाची कहाणी आहे. शांती हे नाव होते, पण त्या गावातील एका घरात माधव आणि गोपाळ, वडील आणि मुलगा यांच्या हृदयात वर्षानुवर्षे अशांततेचे वादळ निर्माण झाले होते. शांतीपूर हे गंगेच्या काठावर एक लहान हिरवेगार गाव होते. जमीन सुपीक होती आणि लोक साधे होते. शेतातील पिके वाऱ्यात हलत होती, जणू जीवनाचे गाणे गात आहेत. पण माधवच्या घरात ते गाणे शतकानुशतके शांत होते. माधव हा 70 वर्षांचा अनुभवी शेतकरी होता, ज्याची त्वचा सूर्य आणि मातीबद्दल बोलत होती. वर्षानुवर्षे नांगरणी केल्यामुळे त्याचे हात खडबडीत होते. त्यांना मातीतील प्रत्येक नसा माहीत होती. त्याचे डोळे खोल होते, त्यांच्यातून शांत वेदनांचा समुद्र तरंगत होता. त्याचा मुलगा गोपाळ एकेकाळी त्याच्या डोळ्यांचा तारा होता. आज तोच तारा त्याच्यापासून खूप दूर त्याच्या स्वतःच्या अहंकाराच्या आकाशात एकटाच चमकत होता. गोपाळ देखील एक शेतकरी होता, हातात ताकद आणि विचारांमध्ये एक नवीन क्रांती असलेला 35 वर्षांचा बलवान माणूस. पण त्याच्या हृदयातील कटुतेने त्याला त्याच्या वडिलांपासून दूर नेले होते. 5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वर्षी पावसाळा थोडा मंदावला होता आणि पिके कोमेजू लागली होती. नेहमी काहीतरी नवीन करण्याची आवड असलेला गोपाळ नवीन सिंचन पद्धत वापरू पाहू इच्छित होता. परंपरेत वाढलेला माधव त्याच्या जुन्या पद्धतींवर ठाम होता. अरे बेटा, हे सर्व शहरी ढोंग आहे. आमच्या जमिनीवर काम करणारी एकमेव पद्धत म्हणजे आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलेली पद्धत, माधव सहज म्हणाला. पण गोपाळसाठी ते शब्द विषापेक्षा कमी नव्हते. त्याला वाटले की त्याचे वडील त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्याला त्याच्या विचारांची किंमत नव्हती. तुमचे विचार जुने झाले आहेत बाबा, म्हणूनच आपण कधीही पुढे जाऊ शकत नाही, गोपाळ रागाने म्हणाला होता. त्या दिवशी शब्दांच्या मर्यादा तुटल्या होत्या आणि नात्यांचे बंधनही तुटले होते. जर तुम्हाला माझ्या विचारांशी एवढी अडचण असेल तर तुमच्या स्वतःच्या मनाप्रमाणे जीवन जगा. माझे दार तुमच्यासाठी बंद आहे, माधव रागाने म्हणाला होता. त्याच्या मुलाच्या कठोर शब्दांनी तोही खूप दुखावला होता. एकही शब्द न बोलता गोपाळने आपले सामान बांधले आणि गावच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या त्याच्या छोट्याशा जमिनीवर एक वेगळे घर बांधले. त्यानंतर 5 वर्षे उलटून गेले. ते दोघेही एकाच गावात राहत होते, एकाच बाजारात भेटत होते, एकाच शेतात काम करत होते. पण त्यांचे डोळे कधीच भेटले नाहीत. जेव्हा जेव्हा ते एकमेकांजवळून जात होते तेव्हा त्यांच्यामध्ये एक अस्वस्थ शांतता, एक अदृश्य भिंत उभी राहत होती. माधवचे हृदय त्याच्या मुलासाठी धडधडत होते, परंतु त्याचा अभिमान आणि त्या दिवशी त्याच्या मुलाचे कठोर शब्द त्याला जवळ येण्यापासून रोखत होते. वडिलांना पाहून गोपाळलाही वेदना झाल्या, पण मी आधी का नतमस्तक व्हावे या भावनेने त्याला पकडले. त्यांच्यामध्ये पूल असलेली त्याची आई त्यांच्या आधीच निघून गेली होती. तिच्या अनुपस्थितीमुळे दरी आणखीनच खोल झाली होती. आता मकर संक्रांतीचा पवित्र सण जवळ आला होता. शांतीपूरमध्ये एक उत्सवी वातावरण पसरलं होतं. प्रत्येक घरात तिळगुळाचा गोड सुगंध दरवळत होता. मुले पतंग उडवण्याच्या तयारीत व्यस्त होती आणि स्त्रिया घरांना पांढरे दूध आणि स्वच्छ करत होत्या.
हा दिवस सूर्यदेवाच्या उत्तरायणाचे चिन्ह होते, जेव्हा सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे, अंधारातून प्रकाशाकडे, थंडपणापासून उष्णतेकडे प्रवास सुरू करतो. तो नातेसंबंधामध्ये नूतनीकरण, दान आणि गोडवा यांचा सण होता. माधव त्याच्या लहान घराच्या उंबरठ्यावर बसून दूरच्या शेतांकडे पाहत होता. त्याचे डोळे एकत होते. मकर संक्रांत आली आणि गेली, पण त्याच्या आयुष्यात उत्तरायण नव्हते. त्याचा मुलगा अनेकदा तिथून गेला, पण मागे वळून पाहिले नाही. त्याच्या छातीतून एक लांब उसासा सुटला. अरे राम, हे किती काळ चालणार? दरम्यान त्याच्या शेतात काम करणारा गोपाळ दुःखी होता. मकर संक्रांतीचा आनंद त्याला अस्वस्थ करत होता. त्याच्या घरात कोणताही उत्साह नव्हता. साजरा करण्यासाठी कोणीही नव्हते. पत्नीच्या निधनानंतर तो अनेकदा एकटाच असायचा आणि वडिलांच्या वियोगामुळे त्याचे जग आणखी मर्यादित झाले होते. त्याला आठवले की लहानपणी मकर संक्रांतीच्या दिवशी त्याचे वडील त्याला पहाटे गंगेत स्नान करायला घेऊन जायचे. नंतर तो त्याला तिळगुळ, एक पवित्र बेसन खायला घालायचा आणि कथा ऐकण्यासाठी मंदिरात घेऊन जायचा. त्या दिवसात त्यांचे खूप प्रेम होते. त्याच्या मनात वेदनेची लाट उसळली, जी त्याने लगेच दाबून टाकली. नाही, ती त्याची चूक होती. मी हे सर्व का लक्षात ठेवू? मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी गावातील सर्वात वयस्कर आणि बुद्धिमान माणूस, गावातील ठाकूरबाबा, माधवकडे आले. अरे माधव, काय झाले? तुझ्या चेहऱ्यावर इतके दुःख का आहे? मकर संक्रांत उद्या आहे, तू आनंदी आहेस का? माधवने ठाकूरबाबांकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. बाबा, मी तुम्हाला काय सांगू? ही मकर संक्रांत आणखी 1 वर्ष आहे, पण माझ्या मुलातील आणि माझ्यातील अंतर कमी होत नाही. ठाकूरबाबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. माधव, सूर्य उत्तरेकडे सरकतो, वेळ बदलते. कोणास ठाऊक यावेळी सूर्यदेव तुमच्या आयुष्यातही प्रकाश आणू शकेल. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. उद्या सकाळी मंदिरात कथा होईल. गोपाळही येणार आहे ना? माधवने डोके टेकवले. मला माहीत नाही बाबा, तो माझा चेहराही पाहू इच्छित नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मकर संक्रांत होती. थंडी जरा जास्तच होती, पण सूर्यदेवाचे पहिले किरण पृथ्वीवर पडताच त्यांच्यात एक नवीन ऊर्जा भरली. गावकरी गटागटाने गंगेत स्नान करण्यासाठी निघाले. माधवही आपले जुने शरीर बांधून गंगेत गेला. तो मंदिराकडे चालत गेला. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता भरून आली. आज पुजारी सूर्यदेवाबद्दल एक खास गोष्ट सांगणार होता. त्याने गंगेच्या शुद्ध पाण्यात स्नान केले आणि त्याचे शरीर शुद्ध केले. त्याने सूर्यदेवाला पाणी अर्पण केले. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत डोळे मिटले. त्याच्या ओठांवर एकच प्रार्थना, हे सूर्यदेवा, माझ्या आणि माझ्या गोपाळातील भांडण मिटवा. दरम्यान गोपाळ नेहमीप्रमाणे सकाळी उठला आणि त्याच्या शेताकडे निघाला. पण आज त्याची पावले मंदिराकडे वळाली. त्याला का कळत नव्हते. कदाचित बालपणीच्या आठवणी त्याच्या बाजूला उडत होत्या. त्याने गंगेत डुबकीही मारली, पण कोणाशीही न बोलता. त्याचे डोळे त्याच्या वडिलांना सर्वत्र शोधत होते, पण तो त्याला दिसत नव्हता. त्याला वाटले की कदाचित त्याचे वडील अजून परतलेही नाहीत. तो त्याच्या ओल्या धोतरात मंदिराकडे चालत गेला. गर्दी जमू लागली होती. ज्ञानी बाबा म्हणून ओळखले जाणारे पुजारी त्याच्या जागी आले होते. त्यांनी गंगेचे पाणी शिंपडले, ज्यामुळे वातावरण अधिक शुद्ध झाले आणि त्यांच्या खोल गोड आवाजात कथेला सुरुवात केली. माधव मंदिराच्या एका कोपऱ्यात बसला होता. त्याची नजर छतावर खिळली होती. जणू काही तो देवाकडून उत्तर शोधत होता. गोपाळाही गर्दीच्या मागच्या बाजूला असलेल्या खांबाला टेकून बसला. त्याची नजर मंदिरातील प्रत्येक चेहऱ्यावर होती, पण तो मुद्दाम माधवकडे पाहण्याचे टाळत होता. त्याच्या डोळ्यात अजूनही एक श्रवणीय भाव होता. पंडितजींनी त्याचे कथन सुरू केले. आज मकर संक्रांतीचा पवित्र सण आहे. या दिवशी सूर्यदेव दक्षिणायनातून उत्तरायणात जातो. हे फक्त दिशा बदलणे नाही, माझ्या प्रिय भक्तांनो, हा एक गहन आध्यात्मिक संदेश आहे. गोपाळ अनिच्छेने ऐकत राहिले. त्याला वाटले की या सर्व जुन्या कथा आहेत. त्याचा त्यांच्याशी काय संबंध होता? पंडितजी पुढे म्हणाले, सूर्यदेव काय करतो? जो कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना प्रकाश देतो, तो अंधार दूर करतो. तो जीवनाला ऊर्जा देतो. तो वनस्पतींचे पोषण करतो. तो तुम्ही श्रीमंत आहात की गरीब, ब्राह्मण आहात की शूद्र, मित्र आहात की शत्रू, असे तो विचारतच नाही. त्याचा प्रकाश सर्वांवरती सारखाच पडतो. हे शब्द गोपाळच्या कानावर पडले. त्याला कोणताही भेदभाव न करता त्याच्या वडिलांची आठवण झाली.
त्याच्या वडिलांनी त्याच्याशी भेदभाव केला होता का? नाही, कदाचित नसेल. तो फक्त त्याच्या जुन्या विचारात अडकला होता. जेव्हा सूर्य उत्तरेकडे सरकतो तेव्हा तो थंडपणा मागे सोडून उबदारपणाकडे जातो. हे आपल्याला शिकवते की आयुष्यात कधी कधी आपणही आपल्या थंड नात्याला उबदार केलं पाहिजे. आपण आपल्या मनातील दक्षिणेकडील मानसिकता मागे ठेवली पाहिजे, जिथे आपल्याला फक्त आपले स्वतःचे आनंद दिसते, आणि उत्तरेकडील मानसिकता स्वीकारली पाहिजे, जिथे आपल्याला इतरांचे सुख आणि दुःख देखील समजते. पंडितजींचे शब्द खोलवर भावूक झाले. माधवच्या डोळ्यात अश्रू आले. तो शांतपणे प्रार्थना करू लागला. माझा गोपाळही हे सर्व ऐकत आहे का? तो समजून घेत असेल. गोपाळ अस्वस्थ झाला. पंडितजींचे शब्द त्याच्या हृदयात बाणासारखे घुसले. त्याला आठवले की त्याचे वडील त्याला लहानपणी खांद्यावर घेऊन गावात कसे फिरायचे. एकदा जेव्हा तो आजारी पडला तेव्हा माधव त्याची काळजी घेण्यासाठी रात्रभर जागून राहिला. त्या काळात कोणताही भेदभाव नव्हता. पंडितजींनी त्यांची कहाणी पुढे चालू ठेवली. हे उत्तरायण आपल्याला त्याग शिकवते. सूर्यदेव अपेक्षेशिवाय आपले सर्वस्व देतो. आपण आपल्या नात्यात हाच त्याग स्वीकारला पाहिजे. अहंकार, क्रोध आणि मत्सर हे सर्व आपल्या मनातील अंधार आहेत. ज्याप्रमाणे सूर्य या अंधारांना दूर करतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या अहंकाराची रात्र सोडून क्षमेच्या सूर्योदयाकडे वाटचाल केली पाहिजे. हे शब्द गोपाळच्या मनात गुंजले. ते खरे नव्हते का? त्याचा स्वतःचा अहंकार त्याला त्याच्या वडिलांकडे जाण्यापासून रोखत होता. त्याने विचार केला, मी का नतमस्तक व्हावे? तो त्याचा दोष होता. पण तो फक्त त्याचाच दोष होता का? त्याचा राग, त्याची कठोर प्रतिक्रिया, त्याचा हट्टीपणा, त्याचा संयम नसणे ही चूक होती का? रागाच्या त्या क्षणी तो त्याच्या वडिलांचे आयुष्यभराचे बलिदान विसरला होता. गोपाळचे डोळे अचानक अश्रूंनी भरले. त्याला माधव आठवला, ज्याने त्याच्या आईच्या मृत्यूनंतर त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यावर सांत्वन दिले होते. त्याने त्याला शिकवले होते की कितीही दुःख आले तरी जीवन पुढे गेलं पाहिजे. तो अजूनही त्याचे वडील होते, त्याचे गुरु होते. पंडितजींनी विचारले की मकर संक्रांतीला तीळ का दान केले जाते? तिळात तेल असते, जे प्रेमाचे प्रतीक आहे. गुळ म्हणजे गोडवा दर्शवतो. आपण आपल्या नात्यात प्रेम आणि गोडवा आणला पाहिजे. आपण कटुता सोडून दिली पाहिजे. ज्याप्रमाणे सूर्य भेदभाव न करता सर्वांना प्रकाश देतो, त्याचप्रमाणे नात्यातही निःशर्त प्रेम वाटलं पाहिजे. गोपाळच्या डोळ्यात अश्रू येत होते. त्याला मोठ्याने रडायचे होते, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले. त्याला जाणवले की त्याने किती वेळ वाया घालवला आहे. त्याने किती आनंद गमावला आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याचे वडील, ज्यांना त्याच्या म्हातारपणात आधाराची आवश्यकता होती, ते एकटे राहत होते. माधवची पाठ वाकली होती. त्यांच्या अगदी केसांची चमक फिकट झाली होती. त्याच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या खोलवर होत्या. त्याने हे सर्व खरोखर कधी पाहिले होते का? तो नेहमीच अहंकाराने आंधळा झाला होता. नाही, आता नाही. गोपाळच्या हृदयात एक दृढ निश्चय निर्माण झाला. त्याचा श्वास जलद झाला. त्याला आता त्याच्या वडिलांना पाहायचे होते. त्याने गर्दीतून पुन्हा एकदा पाहिले. त्याची नजर माधववर पडली. कथा ऐकताना पल्लूने अश्रू पुसत असलेल्या माधवच्या चेहऱ्यावर तेच जुने दुःख दिसत होते. तो खूप कमकुवत दिसत होता. गोपाळचे हृदय ओरडले. मी काय केलं आहे? मी माझ्या वडिलांना किती वेदना दिल्या आहेत? पंडितजींनी कथा संपवली. तर माझ्या प्रिय भक्तांनो, सूर्यदेवाच्या उत्तरायणाच्या या पवित्र प्रसंगी आपणही आपले मन उत्तरायणात वळवूया. चला, आपण आपला अहंकार सोडून देऊया, क्षमा करूया आणि क्षमा मागूया. नात्याशी पुन्हा जोडले जाऊया, कारण खरी मकर संक्रांत म्हणजे जेव्हा आपल्या हृदयात प्रेमाचा सूर्य उगवतो. कथा संपताच मंदिरात थोडासा गोंधळ उडाला. लोक घरी जाऊ लागले, पण गोपाळ बसूनच राहिला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहणे थांबत नव्हते. त्याचे शरीर थरथर कापत होते. एक अदृश्य शक्ती त्याला त्याच्या वडिलांकडे खेचत होती. माधव हळूहळू उठला. त्याची पाठ वाकली होती. त्याचे पावले लटकत होती. तो वळताच त्याची नजर गोपाळवर पडली. क्षणभर त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. माधवच्या डोळ्यात शतकानुशतके वाट पाहत होती, आणि आता आशेचा एक मंद किरण दिसत होता. पण तो बोलू शकला नाही. तो फक्त पाहत राहिला. गोपाळने एक दीर्घ श्वास घेतला. अश्रू पुसले आणि त्याच्या जागेवरून उठला. त्याच्या आतला अभिमान वितळला होता, जसा सूर्यप्रकाशात बर्फ वितळतो. त्याचे डोळे लाल झाले होते, पण त्यात आता कटुता नव्हती.
फक्त पश्चाताप आणि प्रेम होते. गोपाळ हळूहळू त्याच्या वडिलांकडे सरकला. त्याची पावले जड होती, पण त्याचे हृदय हलके होत होते. मंदिरात अजूनही काही लोक उपस्थित होते, ज्यांना गोपाळला त्याच्या वडिलांकडे जाताना दिसले. गावातील काही वडिलांच्या डोळ्यांतही ओलावा आला. त्यांना माहीत होते की या बाप मुलामध्ये काय घडलं आहे. गोपाळ माधवजवळ पोहोचताच तो विचार न करता, एकही शब्द न बोलता त्याच्या पाया पडला. बाबा हा एकमेव शब्द त्याच्या ओठांवर आला आणि तो त्याच्या पायांना चिकटून राहिला आणि अनियंत्रितपणे रडला. त्याच्या अश्रूंनी माधवचे म्हातारे खडबडीत पाय भिजले. माधवला धक्का बसला. त्याने कधीच कल्पना केली नव्हती की असा दिवस येईल. त्याचे हात थरथर कापू लागले. त्याने गोपाळला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठला नाही. तो फक्त रडत राहिला. बाबा, मला माफ करा. मी एक मोठी चूक केली. माझ्या अभिमानाने मला आंधळ केले. तुम्ही सूर्यासारखे नेहमीच मला प्रकाश दिला आणि मी अज्ञानी होतो. माधवचे डोळे अश्रूंनी भरले. त्याने गोपाळला घट्ट मिठी मारली. तो रडला. त्याच्या मुलाला छातीशी धरून वर्षानुवर्षे वेदना, वर्षानुवर्षे दुःख, वर्षानुवर्षे वाट पाहणे, सर्व त्या अश्रूंमध्ये वाहून गेले. अरे बेटा, अरे माझ्या गोपाळ, माझ्या मुला, जागे हो. कोणताही बाप आपल्या मुलावर रागवू शकत नाही. मी इतक्या दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत आहे. त्यांच्या पुनर्मिलनाने मंदिरातील प्रत्येक डोळ्यात अश्रू आणले. काही महिलांनी त्यांच्या साड्यांच्या पल्लूने अश्रू पुसले. ज्ञानीबाबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांचे हात घट्ट धरले. आज खऱ्या अर्थाने मकर संक्रांत आहे. आज दोन हृदये उत्तरेकडे वळाली आहेत. माधवने गोपाळच्या चेहऱ्याला हात लावला. चल बेटा, घरी जाऊया. आज माझ्या घरी पुन्हा तिळगुळ बनवला जाईल. आज मकर संक्रांतीचा खरा उत्सव. वडील आणि मुलगा खांद्याला खांदा लावून मंदिराबाहेर पडले. सूर्याची किरणे त्यांच्या चेहऱ्यावर जणू त्यांना आशीर्वाद देत होती. गावकऱ्यांनी त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आता दुःख नव्हते, तर खोल आनंद होता. त्या दिवशी शांतीपूर गाव एका नवीन तेजाने भरले होते. वर्षानुवर्षे माधवच्या घरातील चुली पेटली आणि तिळगुळाचा सुगंध पुन्हा एकदा हवेत पसरला. गोपाळने त्याच्या वडिलांजवळ बसून तिळगुळ खाल्ला आणि त्या चवीत त्याला त्याच्या बालपणीचा सर्व गोडवा सापडला. माधवने त्याच्या मुलाच्या डोक्यावर हात मारला आणि त्याचे डोळे प्रेम आणि समाधानाने भरले. त्या दिवसापासून माधव आणि गोपाळ कधीच वेगळे झाले नाहीत. गोपाळने आपल्या वडिलांचा अनुभव आणि स्वतःच्या नवीन कल्पना एकत्र करून शेतीत नवीन पाया घातला. त्याने आपल्या वडिलांकडून शिकले की अनुभव हा नव उपक्रमा इतकाच महत्त्वाचा आहे आणि माधव आपल्या मुलाकडून शिकला की बदल स्वीकारणे हा देखील जीवनाचा एक भाग आहे. शांतीपूरचे लोक म्हणायचे की त्या मकर संक्रांतीला उत्तरायणात सूर्य उगवलाच नाही, तर माधव आणि गोपाळच्या हृदयात प्रेम आणि क्षमा देखील उगवली. ही कथा आजही शांतीपूरमध्ये सांगितली जाते, जी आपल्याला शिकवते की अहंकार सोडून नातेसंबंधामध्ये पुढे जाणे हाच जीवनाचा खरा प्रकाश आहे. कारण केवळ नातेसंबंधाची उदारता आपल्याला सर्व शीतलतेपासून वाचवू शकते आणि क्षमेच्या शक्तीपेक्षा मोठी देणगी नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.